मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 5 मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन 10 मार्क्ससाठी आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण सिलेबस कंटेंट कोणकोणते आहेत ते पाहिले होते. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, इंट्रोडक्शन, सिलेबस टॉपिक 5.1.1 प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. त्याच्यामध्ये 4 प्रॉपर्टीज आहेत: इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, थर्मल अँड केमिकल प्रॉपर्टीज. पैकी आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज पाहत होतो. ओके, त्याच्यामध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत: इन्सुलेशन, रेजिस्टन्स, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ॲप्सिलॉन आर अँड डायइलेक्ट्रिक लॉस. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज काय आहेत, मेकॅनिकल गुणधर्म काय आहेत ते पाहणार आहोत. इन्सुलेटिंग मटेरियलचे मेकॅनिकल स्ट्रेंथ, त्याची यांत्रिकी ताकद. द इन्सुलेशन शुड बी स्ट्रॉंग इनफ टू विथस्टँड व्हायब्रेशन. जो इन्सुलेशन आहे तो व्हायब्रेशनसोबत थांबला पाहिजे, त्यालाच आपण मेकॅनिकल स्ट्रेंथ असे म्हणतो. इट्स टेन्साईल स्ट्रेंथ शुड बी मोर. त्याची जी टेन्साईल म्हणजे तुटण्याची जी शक्ती आहे ती अधिक असायला हवी. इट शुड बी टफ इनफ, तो कठोर असायला हवा. इट शुड नॉट ब्रेक इवन इलॉंगेटेड, त्याला जर ताणलं गेलं तर तो ब्रेक झाला नाही पाहिजे, तुटला नाही पाहिजे. इट शुड हॅव गुड फ्लेक्झिबिलिटी, इन्सुलेशन मटेरियलकडे लवचिकता पाहिजे, चांगली लवचिकता पाहिजे. फॉर व्हार्निश इन्सुलेशनसाठी इट शुड हॅव अ गुड बॉन्डिंग प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये बांधून ठेवण्याची जी गुणधर्म आहे ते चांगले असायला हवी. विस्कोसिटी, इन केस ऑफ लिक्विड इन्सुलेशन लाईक ऑइल, व्हार्निश, द विस्कोसिटी शुड बी लेस सो दॅट इट कॅन फिल द व्हॉइड्स. ओके, विस्कोसिटी त्याची कमी असायला हवी जेणेकरून तो व्हॉइड्स जो गॅप आहे तो भरेल. लो विस्कोसिटी हेल्प्स इन क्विक ट्रान्समिशन ऑफ हीट. कमी विस्कोसिटीचा जो ऑइल आहे तो त्वरित काय करेल, उष्णता ट्रान्समिट करेल. पोरोसिटी, मटेरियल शुड बी नॉन पोरस सो दॅट इट विल नॉट absorb humidity, moisture, otherwise it lose its insulating property. पोरोसिटी असायला हवा जेणेकरून तो आर्द्रता, मॉइश्चर जे आहे ते अब्सॉर्ब करून घ्यायला नाही पाहिजे. जर का त्याने तसं केलं तर तो इन्सुलेटिंग प्रॉपर्टी लूज करेल, गमावेल. सॉल्युबिलिटी, दे शुड नॉट गेट डिझॉल्व्ड वेन कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो डिझॉल्व्ह झाला नाही पाहिजे, विरघळला नाही पाहिजे. मॉइश्चर ऑर ॲसिड ड्युरिंग ऑपरेशन. See here, third, thermal properties. Okay, thermal properties, insulating material चे thermal properties. Thermal stability, the material should remain stable without damaging their electrical mechanical properties within the allowed temperature limits. Okay, the material should remain stable without damaging their electrical mechanical properties within the allowed temperature limits. हे त्याची thermal property आहे. Okay, melting point, it should be sufficiently higher than working temperature. जो इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे, वितळण्याचा जो पॉईंट आहे तो पूरक जास्त असायला हवा, सफिशियंटली हायर, अतिशय जास्त असायला हवा दॅन वर्किंग टेम्परेचरपेक्षा. हीट रेजिस्टन्स, इट शुड बी एबल टू विथस्टँड टेम्परेचर व्हेरिएशन्स विदाउट लूजिंग इट्स इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज. ओके, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टी न गमावता तो जादातर टेम्परेचरमध्ये तो टेम्परेचर व्हेरिएशन्समध्ये थांबला पाहिजे. ओके, विथस्टँड म्हणजे थांबणे, टिकणे. इग्निटॅबिलिटी, द मटेरियल इफ एक्सपोज्ड टू आर्किंग सच ॲज इन्सुलेटर, स्विचेस, बुशिंग्स, हॉर्न्स शुड बी नॉन इग्नेटेबल. ओके, म्हणजे तो ज्वलनशील नसायला हवा. दिस मटेरियल शुड बी सेल्फ एक्स्टिंग्विशिंग अँड एक्स्टिंग्विशिंग म्हणजे थांबवणे अँड शुड बी रेजिस्टंट टू कार्बनायझेशन. ओके, कार्बनायझेशनसाठी तो रेजिस्टंट असायला हवा. थर्मल एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू व्हेरिएशन इन टेम्परेचर शुड बी व्हेरी स्मॉल इन इन्सुलेटिंग मटेरियल. थर्मल जे एक्सपान्शन आहे, आकुंचन, प्रसरण ज्याला आपण म्हणतो, ड्यू टू व्हेरिएशन इन टेम्परेचर, तापमान बदलामुळे तो कसा असायला हवा, अतिशय कमी असायला हवा इन इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये. ठीक आहे. त्याची जी फोर्थ प्रॉपर्टी आहे केमिकल प्रॉपर्टी, इन्सुलेटिंग मटेरियलची केमिकल प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. रेजिस्टन्स टू एक्सटर्नल केमिकल इफेक्ट. ठीक आहे, म्हणजे एक्सटर्नल केमिकलचा परिणाम डायरेक्ट त्याच्या रोधकावरती होतो.
The material come in contact with some chemical like acid, solvents, oil, alkalis. The materials should be resistant to these chemicals and should remain stable and unaffected. ओके, मग असे जे ऑइल आल्यानंतर किंवा सॉल्वंट्स आल्यानंतर किंवा ॲसिड्स, अल्कलीज आल्यानंतर तो मटेरियल काय करायला हवा, रेजिस्ट करायला हवा, त्यांना तो रोधक करायला हवा आणि तो स्वतः स्टेबल आणि अनअफेक्टेड असायला पाहिजे. इफेक्ट्स ऑन अदर मटेरियल. ओके, वेगळ्या मटेरियलवरती याचा परिणाम काय होतो. द इन्सुलेटिंग मटेरियल्स इफ कम इन कॉन्टॅक्ट विथ अदर मटेरियल should not affect these materials. The insulating material should not have direct solvent as acting on other materials to avoid deterioration. ओके, डिटेरिओरेशन म्हणजे घटत असणे, बिघडत असणे. ओके, chemical change in the material. During the use of material, certain chemical changes may take place. मटेरियल आपण ज्यावेळी यूज करत असतो, वापरत असतो, त्यामध्ये त्याच्यावेळी काही ठराविक केमिकल चेंजेस होत असतात. द इन्सुलेटिंग मटेरियल शुड नॉट लूज दिअर प्रॉपर्टीज. इन्सुलेटिंग मटेरियल जो आहे त्याची तो प्रॉपर्टी लूज करता कामा नाही पाहिजे, म्हणजे गमावता कामा नाही पाहिजे. ड्यू टू दिस अनअवॉइडेबल चेंजेस. ओके, म्हणजे हे न टाळण्याचे जे चेंजेस आहेत त्यामुळे त्याचा जो प्रॉपर्टी आहे, केमिकल प्रॉपर्टी, तो गमावता कामा नये. हायग्रोस्कॉपी. आता हायग्रोस्कॉपी म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणातून मॉइश्चर शोषून घेणे बाय द इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटिंग मटेरियलद्वारा यालाच आपण हायग्रोस्कोपी असे म्हणतो. द इन्सुलेटिंग मटेरियल शुड बी नॉन हायग्रोस्कोपिक. मग जो इन्सुलेटिंग मटेरियल आहे तो नॉन हायग्रोस्कोपिक असायला हवा. द मॉइश्चर अफेक्ट्स द इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. मॉइश्चर काय करतात, अफेक्ट करतात, परिणाम करतात. ओके, इन्सुलेटिंग प्रॉपर्टी जी आहे मटेरियलची त्याच्यावरती. एजिंग. एजिंग म्हणजे लवकर खराब होणे, एजिंग वृद्धत्व होणे. ओके, ड्यू टू लॉंग टर्म यूज. ठीक आहे, अधिक काळ वापरल्यामुळे द मटेरियल इज अफेक्टेड बाय हीट. ओके, मटेरियल जो आहे तो हीटद्वारा परिणाम करतो, अफेक्ट होतो. केमिकल ॲक्शन्सद्वारा, व्होल्टेज ॲप्लिकेशन्स अँड फायनली डिटेरिएट्स, म्हणजे तो बिघडत जातो. डिटेरिएट्स म्हणजे बिघडत जाणे. द इन्सुलेटिंग मटेरियल शुड हॅव अ लॉंग लाईफ. इन्सुलेटिंग मटेरियल जो आहे तो अधिक जास्त लाईफचा असायला हवा. समरायझिंग द डिस्कशन. वरील डिस्कशनला एकत्रित केल्यानंतर, समराईज केल्यानंतर, द गुड इन्सुलेशन शुड पजेस मोर ऑर लेस फॉलोविंग प्रॉपर्टीज. ओके, खालील प्रॉपर्टीज त्याच्याकडे असायला हवेत. मटेरियल शुड हॅव हाय रेझिस्टिव्हिटी. मटेरियलकडे स्वतःची रेझिस्टिव्हिटी जास्त हवी. हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथसुद्धा जास्त हवी. हाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटसुद्धा जास्त हवी. परमिटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो. लेस डायलेक्ट्रिक लॉस. डायलेक्ट्रिक लॉसेस जे आहेत ते कमी असायला हवेत. ठीक आहे. इट शुड बी मेकॅनिकली स्ट्रॉंग, टफ, फ्लेक्झिबल, विस्कस. मेकॅनिकली तो कसा असायला हवा, स्ट्रॉंग, टफ, फ्लेक्झिबल आणि विस्कस. इट शुड बी नॉन पोरस, नॉन सोल्युबल. ओके, नॉन पोरस असायला हवा, नॉन सोल्युबल असायला हवा. इट शुड हॅव गुड मशिनिंग अँड मोल्डिंग प्रॉपर्टीज. चांगलं मशिनिंग आणि मोल्डिंग प्रॉपर्टीज त्याच्याजवळ असायला हवी. इट शुड बी हीट अँड केमिकल रेझिस्टन्स. तो उष्णता आणि द्रव्य रेझिस्टन्स असायला हवा. सिलेबस टॉपिक 5.2 क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल्स ॲज पर IS 1271 1958. ठीक आहे. आता इन्सुलेटिंग मटेरियलचं वर्गीकरण ॲज पर IS 1271 1958. क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल ॲज पर IS 8504 Part 3 1994. Different insulating materials used in electrical equipments are classified on basis of their thermal stability. थर्मल स्टॅबिलिटीवरती इन्सुलेटिंग मटेरियलचे वर्गीकरण पडलेले आहेत. द मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर फॉर ईच क्लास. जास्तीचा ऑपरेटिंग टेम्परेचर जो आहे प्रत्येक वर्गासाठी ऑफ इन्सुलेटिंग मटेरियलचा इज गिवन ॲझ्युमिंग मॅक्झिमम ॲम्बियंट टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे ॲम्बियंट टेम्परेचर सुरुवातीचं तापमान हे 40 अंश सेल्सिअस आहे असं अज्युम करून त्याचा जो मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर आहे ते वर्गीकरणानुसार इन्सुलेटिंग मटेरियलचे ते दिलेले आहेत. आपण पाहूयात. ओके, क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. इथं पहा सिरियल नंबर आहेत, क्लास दिलेले आहेत, इन्सुलेटिंग मटेरियल्स दिलेले आहेत, त्याचे वापरसुद्धा दिले आहेत. मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस असं दिलेलं आहे. फर्स्ट नंबरचा जो क्लास आहे इन्सुलेटिंग मटेरियलचा, ओके, Y/O. ठीक आहे. आता हा इन्सुलेटिंग मटेरियल कोणकोणते येतात, ह्या वर्गीकरणात कोणकोणते इन्सुलेटिंग मटेरियल येतात. कॉटन, सिल्क, पेपर, वल्कनाइज्ड फायबर्स, वूड्स, PVC, VIR एट्सेट्रा. ओके, यांचे वापर कुठे आहेत, ऑलवेज यूज्ड विथ इम्प्रिग्नेशन. इम्प्रिग्नेशनमध्ये हे नेहमी
वापरतात. कॉटन, सिल्क, पेपर, वल्कनाइज्ड फायबर, वूड, PVC, PR एट्सेट्रा. आता यांचं मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर किती आहे? 90 डिग्री सेल्सिअस. सेकंड टाईप इन्सुलेटिंग मटेरियल ए क्लास आहे. ओके, ए क्लास आहे, ए क्लास ए आहे. आता या क्लासमध्ये कोणकोणते इन्सुलेटिंग मटेरियल येतात? कॉटन, सिल्क, पेपर, प्रेस, व्हॅल्युनाइज्ड फायबर, वूड एट्सेट्रा, impregnated dielectric oil or varnish, also some type of wire material, wire enamel. वायर एनॅमल, याच्यामध्ये काही वायर एनॅमलचे प्रकारसुद्धा येतात. यांचा यूज कुठे होतो? लिथरॉइड पेपर ॲज स्लॉट इन्सुलेशन, कॉटन कवर्ड वायर्स impregnated in shellac varnish, slot, वेजेस एट्सेट्रा. ह्यांचा जो ऑपरेटिंग टेम्परेचर आहे मॅक्झिमम 105 डिग्री सेल्सिअस. इन्सुलेटिंग मटेरियलचा नेक्स्ट क्लास आहे ई क्लास. सुरुवातीला कोणता क्लास होता? Y/O, सेकंड होता ए, थर्ड आहे ई. आता या क्लासमध्ये जे येणारे इन्सुलेटिंग मटेरियल आहेत ते लिथरॉइड पेपर, पॉलिविनाइल ॲसिटाइल, PVA ज्याला आपण म्हणतो, एनॅमल फॉर सुपर एनॅमल्ड कंडक्टर्स, एनॅमलसुद्धा येतात त्याच्यामध्ये, सुपर कंडक्टर एनॅमलचे, इपॉक्सी रेजिन्स, कॉटन फॅब्रिक अँड पेपर लॅमिनेट्स, मॉल्डिंग्स विथ सॅल्युलोज फायबर्स इत्यादी इन्सुलेटिंग मटेरियलचे प्रकार ह्या क्लास ईमध्ये येतात. ओके, आता हे वर्गीकरण कशावरती पडलेलं आहे? तर त्यांच्या मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचरवरती. सुरुवातीला होता Y/O, ज्याचं मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर होतं 90 अंश सेल्सिअस. दुसरा जो क्लास आहे ए, इन्सुलेटिंग मटेरियलचा क्लास जो आहे ए, त्याचा जो ऑपरेटिंग टेम्परेचर होता मॅक्झिमम 105 डिग्री सेल्सिअस. तिसरा आहे क्लास ई, त्याच्यामध्ये हे सर्व प्रकार येतात: लिथरॉइड पेपर, पॉलिविनाइल ॲसिटाइल, PVA, एनॅमल फॉर सुपर एनॅमल्ड कंडक्टर्स, इपॉक्सी रेजिन्स, कॉटन फॅब्रिक्स अँड पेपर लॅमिनेट्स, मॉल्डिंग विथ सॅल्युलोज फायबर्स. ह्यांचा यूज कुठे होतो? वापर कुठे होतात? स्लॉट इन्सुलेशनमध्ये, वाइंडिंग वायर्समध्ये, इन्सुलेटिंग मोल्डिंग विथ इपॉक्सी रेझिन इन केस ऑफ चॉक्स, सिटी एट्सेट्रा. ह्यांचा मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर आहे 120 डिग्री सेल्सिअस. क्लास फोर्थ बी, बी क्लास आहे. बी क्लासमध्ये कोणकोणते इन्सुलेटिंग मटेरियल येतात? ग्लास फायबर, ॲस्बेस्टॉस, मायका, बिल्टअप मायका, ग्लास फायबर, मायका, लॅमिनेट्स एट्सेट्रा विथ बॉन्डिंग सबस्टन्सेस लाईक शेलॅक, बिट्युमिनस कंपाऊंड्स, इपॉक्सी रेझिन्स एट्सेट्रा. यांचा यूज कुठे होतो? स्लॉट लायनर्स, फेस सेपरेटर्स एट्सेट्रा, इन्सुलेटिंग टेप, बाइंडिंग कॉर्ड एट्सेट्रा, पॉलिस्टर एनॅमल कंडक्टर्स. ह्यांचा जो मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर आहे 130 अंश सेल्सिअस. ओके, नेक्स्ट क्लास आहे फिफ्थ क्लास एफ. ओके, क्लास एफ. ओके, क्लास एफमध्ये कोणकोणते इन्सुलेटिंग मटेरियल येतात? ग्लास फायबर, ॲस्बेस्टॉस, मायका, वार्निशेस, ग्लास फायबर, टेक्सटाईल, बिल्टअप मायका एट्सेट्रा विथ बॉन्डिंग सबस्टन्स लाईक इपॉक्सी अँड सिलिकॉन अल्कलाइन रेझिन. यांचा यूज कुठे होतो? स्लॉट लायनर्स, सेपरेटर्स, टाइप स्कॉट्स एट्सेट्रा, पॉलिस्टरमाइड एनॅमल्ड और फायबर ग्लास ब्रेडेड अँड वर्निश्ड विथ पॉलीयुरेथेन वायर्स फॉर कॉइल्स. यांचा जो मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर आहे 155 अंश सेल्सिअस, 155 डिग्री सेल्सिअस. एच क्लासमध्ये कोणकोणते मटेरियल्स येतात? इन्सुलेटिंग मटेरियल्स. एच क्लास आहे. एच क्लास, सेम मटेरियल ॲज फॉर क्लास विथ सुटेबल बाइंडिंग मटेरियल्स दॅट इज सिलिकॉन बेस्ड ग्लास, फॅब्रिक टेक्सटाईल, फॅब्रिक फ्लेक्सिबल मेकॅनाइट with suitable resins of polyamide firms, glass fabric tape or cord with silicone elastone cover. यांचा यूज कुठे होतो? स्लॉट लायनर्समध्ये, इन्सुलेशन लेप्समध्ये, इन्सुलेशन टेप्समध्ये, सेपरेटर्स, कंडक्टर, इन्सुलेशन्स, कॉर्ड फॉर बाइंडिंग स्लीव्ज एट्सेट्रा. यांचा जो मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर आहे 180 डिग्री सेल्सिअस. ओके, नेक्स्ट इन्सुलेशनचा जो क्लास आहे क्लास सी. क्लास सीमध्ये मायका, पोर्सिलिन, सिरामिक, ग्लास, क्वार्ट्ज, ॲस्बेस्टॉस, ट्रीटेड ॲस्बेस्टॉस विथ इनऑर्गॅनिक बाइंडर्स सच ॲज ग्लास और सिमेंट अँड सिलिकॉन रेझिन्स, स्लेट, मार्बल. ओके, यांचा जो यूज आहे, वापर जो आहे सेम ॲज क्लास एच. ओके, क्लास एच प्रमाणेच यांचा यूज होतो, वापर होतो. ऑल्सो इन्सुलेटिंग मटेरियल इन ओव्हन्स एट्सेट्रा.
ओव्हनमध्ये सुद्धा याचा इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज होतो. ओके, याचा जो मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर आहे अबाव 180 डिग्री सेल्सिअस, 180 अंश सेल्सिअसच्या वर सुद्धा हा इन्सुलेटिंग मटेरियल यूज करतात क्लास सी. ठीक आहे, असे हे वर्गीकरण आहेत. फर्स्ट आहे Y/O, सेकंड क्लास आहे AEBFHC. इन्सुलेटिंग मटेरियल्स क्लास वाय मटेरियल्स, पेपर, कॉटन. आता पेपरमध्ये पहा, क्लास वाय मटेरियलमध्ये पेपर काय काम करतो, कॉटन कसे यूज करतात. इट इज मेड फ्रॉम वूड. पेपर जो आहे तो लाकडापासून बनवला जातो, वूड पल्पपासून. और मॅनिला फायबर्स, इट्स इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आर बेटर दॅन कॉटन. ठीक आहे, पेपरची जी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आहे ती चांगली आहे कॉटनपेक्षा. इट इज रिअरली यूज्ड बेअर स्टेबल. ओके, इट इज ऑलवेज इमर्स्ड इन इन्सुलेटिंग ऑइल. पेपर जो आहे तो ऑइल इन्सुलेटिंग ऑइलमध्ये इमर्स केलेला असतो नेहमी. कॉटन पहा, कॉटन क्लॉथ और टेप मेड फ्रॉम कॉटन फायबर इज फ्लेक्सिबल, मेकॅनिकली स्ट्रॉंग अँड थिन, कॅन बी यूज्ड फॉर रॅपिंग ऑफ वाइंडिंग कॉइल्स. ओके, वाइंडिंग कॉइल्सला गुंडाळण्यासाठी कॉटनचा यूज होतो. त्याची मेकॅनिकली तो स्ट्रॉंग आहे अँड थिन आहे, म्हणजे पातळ आहे. थिन, कॅन बी यूज्ड फॉर रॅपिंग, गुंडाळणे, रॅप करणे म्हणजे गुंडाळणे, ऑफ वाइंडिंग कॉइल्स. इट इज हायग्रोस्कोपिक म्हणजे मॉइश्चर तो शोषून घेत नाही. इट इज हायग्रोस्कोपिक म्हणजे मॉइश्चर शोषून घेतो. इट इज हायग्रोस्कोपिक अँड नॉट यूज्ड इन अनइम्प्रेग्नेटेड कंडिशन्स. फाईन कॉटन इज यूज्ड फॉर बेकिंग, फॉर मायका अँड हेवी ओपन व्ह्यू क्लॉथ इन द प्रोडक्शन ऑफ रेझिन बॉन्डेड बोर्ड्स अँड मोल्डिंग्स. ठीक आहे, थर्ड आहे वल्कनाइज्ड फायबर. थर्ड इन्सुलेटिंग मटेरियल आहे वल्कनाइज्ड फायबर. इट इज प्रोड्यूस्ड बाय ट्रीटिंग पेपर विथ झिंक क्लोराइड अँड then built up in layers to the required thickness. Zinc chloride gelatinizes the cellulose so that it forms a tough solid fibrous material. It is used for making brushes, packing blocks and other low voltage parts. ठीक आहे, वल्कनाइज्ड फायबर जो आहे तो प्रोड्यूस केला जातो पेपरला ट्रीट करून झिंक क्लोराइड सोबत, अँड देन बिल्ट अप इन लेयर्स, आणि लेयर्समध्ये त्याला बांधण्यात येतं टू द रिक्वायर्ड थिकनेस. ओके, म्हणजे पाहिजे त्या जाडीसाठी त्याला लेयर्समध्ये एकावरती एक थरामध्ये बांधण्यात येतं. झिंक क्लोराइड जेलटनाइज, ओके, झिंक क्लोराइड जेलटनाइज द सेल्युलोज सो दॅट इट फॉर्म्स अ टफ सॉलिड फायब्रस मटेरियल. इट इज यूज्ड फॉर मेकिंग ब्रशेस, पॅकिंग ब्लॉक्स अँड अदर लो व्होल्टेज पार्ट्स. सिल्क, फोर्थ जो टाइप आहे सिल्क. इट इज protein fiber. It is protein fiber having a long chain structure similar to that of cellulose. सेल्युलोज प्रमाणेच ह्याची लॉंग चेन स्ट्रक्चर आहे, बांधणी आहे सिल्कची. द सिल्क क्लॉथ इज थिन अँड स्ट्रॉंग. सिल्कचा जो कापड आहे तो पातळ आणि स्ट्रॉंग असतो. इट्स इन्सुलेटिंग प्रॉपर्टी इज बेटर अँड इट इज मोर हायग्रोस्कोपिक दॅन कॉटन. आणि हा कॉटनपेक्षा जास्त हायग्रोस्कोपिक आहे. इट इज हॅव्हिंग लेस कंडक्टिव्हिटी ऑफ हीट दॅन कॉटन. कॉटनपेक्षा ह्याच्यामधून हीट जी आहे ती कमी ह्याच्यामध्ये कंडक्ट केली जाते. इट कॅन बी यूज्ड ॲज कवरिंग फॉर व्हेरी थिन वायर्स. ओके, अतिशय पातळ वायर्ससाठी कवर करण्यासाठी सिल्कचा वापर केला जातो. क्लास ए मटेरियल. ऑल मटेरियल्स ऑफ क्लास वाय when impregnated or immersed in a liquid dielectric varnished cotton, silk, laminated wood, cellulose film, wire enamel of oleoresin, polyamide resin, elastomer, betadine, okay, drying oil, natural resin, shellac, copal, cellulose, esters, oil and synthetic resins, क्रॉस-लिंक्ड पॉलिस्टर्स, इपॉक्सी रेझिन्स. हे सर्व जे मटेरियल आहेत क्लास ए मध्ये येतात. क्लास बी मटेरियल ग्लास फायबर, ॲस्बेस्टॉस, वर्निस्ड ग्लास फायबर्स, ॲस्बेस्टॉस, बिल्ट अप मायका. दे आर impregnated and treated with synthetic resins, varnish resins, melamine, formaldehyde, फेनॉल, फॉर्मॅल्डाईड, ओके, इत्यादी जे मटेरियल आहे ते क्लास बी मध्ये येतात. क्लास सी ऑफ मटेरियल ग्लास फायबर, ॲस्बेस्टॉस, वर्निस्ड ग्लास फायबर, ॲस्बेस्टॉस, बिल्टअप मायका, अल्कली, इपॉक्सी, क्रिस्टल, ठीक आहे, XLP विथ सुपर थर्मल स्टॅबिलिटी.
क्लास एफमध्ये हे मटेरियल येतात. क्लास एचमध्ये सेम मटेरियल ॲज फॉर क्लास एफ विथ सुटेबल बाइंडिंग मटेरियल लाईक सिलिकॉन रेझिन, सिलिकॉन इलास्टोमर, सिलिकॉन रेझिन्स इत्यादी मटेरियल हे क्लास एचमध्ये येतात. आता क्लास सीमध्ये कोणकोणते मटेरियल येतात? मायका, पोर्सिलिन, सिरॅमिक, ग्लास, क्वार्ट्ज, ॲस्बेस्टॉस, ट्रीटेड ग्लास फायबर, ॲस्बेस्टॉस, बिल्ट-अप mica and polytetra. It is impregnated and treated with inorganic binder. Silicon resins with stability up to 225 degree Celsius. सिलेबस टॉपिक 5.3 फॅक्टर्स अफेक्टिंग लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटिंग मटेरियलचे जे आयुष्यावरती कोणकोणते घटक परिणाम करतात ते पहा. फॅक्टर्स अफेक्टिंग लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. फर्स्ट आहे टेम्परेचर, ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर, मेकॅनिकल स्ट्रेसेस, थर्मल स्ट्रेसेस, इलेक्ट्रिकल स्ट्रेसेस, डिपॉझिशन ऑफ डस्ट, डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज. ह्या गोष्टी ज्या आहेत हे जे 7 घटक आहेत ते इन्सुलेटिंग मटेरियलवरती परिणाम करतात, इन्सुलेटिंग मटेरियलच्या लाईफवरती परिणाम करतात. फिगर 5.3.1 फॅक्टर्स अफेक्टिंग लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. फर्स्ट आहे टेम्परेचर. द इन्सुलेशन रेजिस्टन्स डिक्रीजेस विथ टेम्परेचर. इन्सुलेशनचा जो रोधक आहे तो कमी होतो तापमान वाढल्यामुळे. द डायइलेक्ट्रिक लॉस इन्क्रीजेस. मग त्याच्यातील जो डायइलेक्ट्रिक लॉस जो आहे तो वाढतो विथ टेम्परेचर वाढल्यामुळे. द रेजिस्टिव्हिटी ऑफ द इन्सुलेटिंग मटेरियल डिक्रीजेस. मग रोधकता जी आहे रेजिस्टिव्हिटी मटेरियलची ती कमी होते बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. अशा पद्धतीने टेम्परेचर हा घटक परिणाम करतो इन्सुलेटिंग मटेरियलच्या लाईफवरती. द सेम कॅन एक्सप्रेस ॲज आर टी इक्वल्स टू आर नॉट इंटू 1 मायनस अल्फा नॉट टी ब्रॅकेट कंप्लीट. ई टी इक्वल्स टू ई नॉट इंटू 1 मायनस अल्फा नॉट टी ब्रॅकेट कंप्लीट. आर टी resistance of material at T degree Celsius, R naught resistance of material at 0 degree Celsius, alpha naught resistance temperature coefficient at 0 degree Celsius, E naught specific resistance at 0 degree Celsius and ET specific resistance at T degree Celsius. Second आहे absorption of moisture. The absorption of moisture by insulating material decrease its surface resistance. ठीक आहे, जर इन्सुलेटिंग मटेरियल हा जास्त मॉइश्चर ऑब्सॉर्ब करत असेल तर त्याचा जो सरफेस रेजिस्टन्स आहे तो कमी होतो. इट कॉजेस इन्सुलेटिंग फेल्युअर. ओके, जो की इन्सुलेशन फेल्युअरला कारणीभूत ठरतो और ब्रेकडाऊन वेन दे आर एक्सपोज्ड टू ॲटमॉस्फिअर. किंवा तो बंद पडतो ॲटमॉस्फिअरमध्ये आल्यानंतर. द मॉइश्चर अफेक्ट्स द मेकॅनिकल स्ट्रेंथ. मॉइश्चर हे मेकॅनिकल स्ट्रेंथवरती परिणाम करतात ऑफ द इन्सुलेटिंग मटेरियल, इन्सुलेटिंग मटेरियलच्या. थर्ड आहे मेकॅनिकल स्ट्रेसेस. Mechanical stresses. Mechanical stresses are developed in the material due to electromechanical forces. ठीक आहे, इलेक्ट्रोमेकॅनिकल शक्तीमुळे मेकॅनिकल स्ट्रेसेस हे इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये तयार होतात, निर्माण होतात. स्ट्रेसेस ड्युरिंग रनिंग कंडिशन. रनिंग कंडिशनमध्ये ताण आल्यामुळे सुद्धा मेकॅनिकल स्ट्रेसेस होतात. विच इज ट्रू फॉर रोटेटिंग इलेक्ट्रिकल मशीन्स. इट डेव्हलप्स व्हेरी स्मॉल क्रॅक्स इन द इन्सुलेटिंग मटेरियल. हे खरं आहे की अतिशय स्मॉल क्रॅक्स जातात इन्सुलेटिंग मटेरियलमुळे, रोटेटिंग मशीनमुळे. हेन्स रिड्यूस द लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. अशाने इन्सुलेटिंग मटेरियलचं जे आयुष्य आहे ते कमी होतं. थर्मल स्ट्रेसेस. फोर्थ आहे तो थर्मल स्ट्रेसेस. द हीट इज प्रोड्युस्ड इन द इन्सुलेटिंग मटेरियल ड्यू टू डायइलेक्ट्रिक लॉस. उष्णता जी आहे इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये डायइलेक्ट्रिक लॉस झाल्यामुळे तयार होते, कॉपर लॉस झाल्यामुळे तयार होते इन द कंडक्टर. हीट प्रोड्युस्ड बाय कॉपर लॉस इन द कंडक्टर इज ॲब्सॉर्ब्ड बाय नियर बाय इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, हीट जी आहे हीट प्रोड्युस्ड बाय कॉपर लॉसमुळे जी हीट तयार होते कंडक्टरमध्ये इज ॲब्सॉर्ब्ड बाय नियर बाय इन्सुलेटिंग मटेरियल. ती जवळपास इन्सुलेटिंग मटेरियलने शोषून घेतली जाते. इफ सफिशियंट अँड प्रॉपर व्हेंटिलेशन अँड कूलिंग इज नॉट प्रोव्हाइडेड. जर का पूरक आपण योग्य ते व्हेंटिलेशन, हवेचं खेळतं प्रमाण ज्याला आपण म्हणतो, अँड कूलिंग इज नॉट प्रोव्हाइडेड, आणि थंडपणा जो आहे कूलिंग जर आपण प्रोव्हाइड नाही केलं, देन द इन्सुलेटिंग मटेरियल लुजेस इट्स थर्मल स्टॅबिलिटी. मग इन्सुलेटिंग मटेरियल काय करेल, त्याचं थर्मल स्टॅबिलिटी लूज करेल. विच रिड्युसेस द लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. जो की तो इन्सुलेटिंग मटेरियलचं आयुष्य कमी करेल. थर्मल स्टॅबिलिटी मीन्स ओके, औष्णिक स्थिरता म्हणजेच द हीट डेव्हलप्ड इन द इन्सुलेटिंग मटेरियल शुड बी इक्वल टू हीट थ्रोन आउट बाय द इन्सुलेटिंग मटेरियल. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजेच काय, जितकी हीट निर्माण होते इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये तितकीच हीट त्यांना काय केला पाहिजे, उत्सर्जित केला पाहिजे, थ्रोन आउट बाय इन्सुलेटिंग मटेरियल, म्हणजेच इन्सुलेटिंग मटेरियलमधून बाहेर पडली पाहिजे. याला आपण थर्मल स्टॅबिलिटी म्हणतो. फिफ्थ आहे इलेक्ट्रिकल स्ट्रेसेस. ड्युरिंग लाइटनिंग हेवी इम्पल्स सर्ज व्होल्टेज कम अक्रॉस द इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे, लाइटनिंग मध्ये किंवा हेवी इम्पल्स सर्ज व्होल्टेज असेल, अतिशय जास्त व्होल्टेज फ्लक्च्युएशन होत असेल तर इन्सुलेटिंग मटेरियल भोवती ते येतं. इवन स्विचिंग प्रोड्युसेस व्होल्टेज सर्जेस.
जरी स्विचिंगमध्ये सुद्धा व्होल्टेज सर्जेस झाले तरी सच ट्रान्झियंट व्होल्टेज हे बदलणारं जे व्होल्टेज आहे वेन ग्रेटर दॅन ब्रेकडाऊन व्होल्टेज, जर का ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त झालं ऑफ इन्सुलेटिंग मटेरियलच्या, पंक्चर्स ऑर ब्रेक्स इन्सुलेटिंग मटेरियल, इन्सुलेटिंग मटेरियलला 100% तो पंक्चर्स किंवा ब्रेक करेल अँड द इन्सुलेटिंग मटेरियल लुजेस इन्सुलेटिंग प्रॉपर्टी, मग इन्सुलेटिंग मटेरियल जो आहे तो त्याची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी गमावून बसेल. डिपॉझिशन ऑफ डस्ट, डर्ट, ऑइल. ठीक आहे, डस्ट, डर्ट आणि ऑइल ह्यांचं जमा होणे हा काय परिणाम करू शकतो? द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर कंटेन्स डस्ट डर्ट पार्टिकल्स, these are accumulated over the electrical machine and the dirt dust reduces the insulation resistance, thus insulation becomes weak. ठीक आहे, द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर, सभोवतालचं जे ॲटमॉस्फिअर आहे कंटेन्स, त्याच्यामध्ये डस्ट असते, धूळ असते, पार्टिकल्स असतात. these are accumulated म्हणजे जमा होणे ओव्हर द इलेक्ट्रिकल मशीन्स अँड द डर्ट डस्ट रिड्युसेस द इन्सुलेशन रेजिस्टन्स. ओके, डर्ट डस्ट काय करतात? इन्सुलेशन रोधक जो आहे तो कमी करतात. दस द इन्सुलेशन बिकम्स वीक, अशाने इन्सुलेशन तो आहे वीक होतो. 7th नंबर आहे इम्प्युरिटीज. हा 7th नंबरचा फॅक्टर आहे इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द इन्सुलेटिंग मटेरियल रिड्युसेस द इन्सुलेशन रेजिस्टन्स. ठीक आहे, इम्प्युरिटीज प्रेझेंट इन इन्सुलेटिंग मटेरियल, इन्सुलेटिंग मटेरियलवरती जर इम्प्युरिटीज आले तर तो इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी करतो ॲज वेल ॲज द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, त्याचबरोबर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथसुद्धा कमी करतो. ऑल अबाव फॅक्टर्स आर अफेक्टिंग द लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. वरील सर्व जे फॅक्टर्स आहेत, घटक आहेत, ते इन्सुलेटिंग मटेरियलचं आयुष्य जे आहे ते परिणाम करतात. सिलेबस टॉपिक 5.4 मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. आता इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या पद्धती आहेत किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करतात त्या कशा पद्धतीने पहा. इन्सुलेशन रेजिस्टन्स इज मेजर्ड बाय नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट अप्लाइड बिटवीन द कंडक्टर अँड द फ्रेम ऑफ द इक्विपमेंट. इक्विपमेंटची जी फ्रेम आहे, जी बॉडी आहे त्याच्यामध्ये आणि कंडक्टरमध्ये, याच्यामध्ये आपण मेजर करतो इन्सुलेशन रेजिस्टन्स. द इन्सुलेशन रेजिस्टन्स मे बी रेकॉर्डेड डायरेक्टली बाय मेगर. ओके, इन्सुलेशन रोधक जो आहे तो डायरेक्टली रेकॉर्ड केला जातो मेगरद्वारे. ऑर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग व्होल्टमीटर मेथड, किंवा तो व्होल्टमीटर मेथडने सुद्धा कॅल्क्युलेट करतात. द इन्सुलेशन रेजिस्टन्स इज टू बी मेजर्ड इमिजिएटली. इन्सुलेशन रेजिस्टन्स हा त्वरित मोजला जातो आफ्टर द मशीन स्टॉप्स रनिंग, मशीन रनिंग करण्यास थांबल्यानंतर. वेन द मशीन टेम्परेचर इज लोअर दॅन द सराउंडिंग एअर. ओके, ज्यावेळी मशीनचं जे तापमान आहे ते कमी झालं सराउंडिंग एअरपेक्षा, मॉइश्चर विल कंडेन्स, मॉइश्चर तिथे काय करतात? कंडेन्स करतात ऑन द मशीन अँड विल बी ग्रॅज्युअली ॲब्सॉर्ब बाय द इन्सुलेशन. ओके, आता पहा मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या पद्धती. ओके, मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स, IR, इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजेच IR. ओके, बाय युझिंग मेगर बाय व्होल्टमीटर मेथड. फिगर 5.4.1 मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स IR. फर्स्ट वन इज बाय युझिंग मेगर. मेगर वापरून आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स कशा पद्धतीने मेजर करू शकतो? अँड इन्सुलेशन रेजिस्टन्स मीटर इज अ मेगर विच इंडिकेट्स द इन्सुलेशन रेजिस्टन्स मीटर जो आहे तो मेगर आहे विच इंडिकेट्स द रेजिस्टन्स डायरेक्टली, जो की तो रेजिस्टन्स डायरेक्टली दाखवतो. डिस्कनेक्ट द इक्विपमेंट फ्रॉम मेन्सपासून इक्विपमेंट डिस्कनेक्ट करायचं आहे अँड देन कनेक्ट वन टर्मिनल ऑफ मेगर टू द वाइंडिंग. मेगरचं जे एक टर्मिनल आहे ते वाइंडिंगला कनेक्ट करायचं आहे अँड ऑर्डर टू द फ्रेम, आणि दुसरा जो टर्मिनल असेल तो फ्रेमला कनेक्ट करायचा आहे. मूव्ह द हँडल ऑफ मेगर ॲट नॉर्मल स्पीड. मेगरचा जो हँडल आहे तो नॉर्मल स्पीडला मूव्ह करायचा आहे. दिस विल कॉज द पॉइंटर टू मूव्ह पोझिशन ऑन द स्केल करस्पॉन्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ इन्सुलेटिंग रेजिस्टन्स अंडर टेस्ट. ठीक आहे, हा पॉइंटरला परावर्त करेल. ओके, जिथं आपल्याला इन्सुलेटिंग रेजिस्टन्स मेजरमेंट करायचे आहे तिथे. फिगर 5.4.2 पाहून घ्या, मेगरची डायग्राम दिलेली आहे. हे लीड आहेत, टेस्ट टर्मिनल आहेत. एक टर्मिनल जो आहे तो वाइंडिंगला जोडायचा आणि दुसरा जो आहे तो फ्रेमला जोडायचा, आणि हा मेगरचा हँडल आहे तो जो की नॉर्मल स्पीडला रोटेट केल्यानंतर पॉइंटर आपला इकडे परावर्त होईल, डिफ्लेक्ट होईल. द रिकमेंडेड व्हॅल्यू ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स ॲज पर IS रूल्स बिटवीन वाइंडिंग अँड ग्राउंड ॲट द वर्किंग टेम्परेचर ऑफ 70 डिग्री सेल्सिअस शुड बी. रिकमेंडेड व्हॅल्यू म्हणजे सुचवलेली व्हॅल्यू आहे इन्सुलेशन रेजिस्टन्सची ॲज पर IS. इन्सुलेशन रेजिस्टन्स इक्वल्स टू रेटेड व्होल्टेज इन व्होल्ट्स. ओके, रेटेड व्होल्टेज इन व्होल्ट्स छेद डिवायडेड बाय 0.01 इंटू KVA रेटिंग प्लस 1000. ओके, मेगा ओहम इतका हा रिकमेंडेड इन्सुलेशन रेजिस्टन्स असायला हवा. द मिनिमम व्हॅल्यू शुड बी अबाव 0.5 मेगा ओहम. ओके, कमीत कमी व्हॅल्यू 0.5 मेगा ओहमच्या वर असायला हवी.
सिलेबस टॉपिक 5.4.2 इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर्ड बाय व्होल्टमीटर मेथड. आता व्होल्टमीटर मेथडने इन्सुलेशन रेजिस्टन्स कसे मोजतात पहा. दिस मेथड कॅन बी यूज्ड व्हेन अ मेगर इज नॉट अवेलेबल. जर का मेगर उपलब्ध नसेल तर ही मेथड यूज करतात. अ हाय रेजिस्टन्स DC व्होल्टमीटर विथ अ रेंज ऑफ 500 to 600 वोल्ट मे बी यूज्ड. जास्त रेंजचा जास्त रेजिस्टन्सचा हाय रेजिस्टन्सचा DC व्होल्टमीटर आपण इथे यूज करतो. रेंज 500 ते 700 वोल्ट असलेली मे बी यूज्ड to determine the insulation resistance provided that the sensitivity of the meter is 100 ohm per volt or higher. ठीक आहे. अशा प्रकारचं मीटर घ्यायचं आहे की ज्याची सेन्सिटिव्हिटी जी आहे ज्याची ती तीव्रता आहे ती 100 ओहम प्रति व्होल्टला असायला हवी किंवा जास्त असायला हवी. फिगर 5.4.3 शोज सर्किट कनेक्शन फॉर द टेस्ट. ओके, फिगर 5.4.3 सर्किट कनेक्शन दाखवलेलं आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी. इथं पाहू शकतो आपण DC सप्लाय प्लस मायनसमध्ये दिला आहे. ICDPमधून फ्युजेसमधून एक टर्मिनल जो आहे तो त्याच्या सिरीजमध्ये आपण व्होल्टमीटर जोडलेला आहे. 0 to 500 व्होल्टमीटर पहा कशा पद्धतीने कनेक्ट केलेले आहेत. ओके, इथं पाहू शकता एक जे टर्मिनल आहे ते स्विचला सुद्धा आहे आणि दुसरं वाइंडिंगला आहे, म्हणजेच टर्मिनल बॉक्सला आहे म्हणजे वाइंडिंगला आहे. ओके, दुसरा जो टर्मिनल आहे तो ग्राउंडला दिलेला आहे म्हणजेच फ्रेमला जोडलेला आहे. व्होल्टमीटर रीडिंग आर रेकॉर्डेड विथ सिंगल पोल स्विच क्लोजर. ठीक आहे, व्होल्टमीटर रीडिंग हे सिंगल पोल स्विच क्लोज करून आपण काय करतो मेजर करतो. क्लोज्ड अँड विथ इट ओपन. ओके, विथ इट ओपन. द इन्सुलेशन रेजिस्टन्स इज डिटरमाइंड बाय युझिंग द फॉलोइंग रिलेशन. इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो खालील संबंधातून आपण फॉर्म्युलामधून फाइंड आउट करू शकतो. RI किंवा रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेशन किंवा IR इन्सुलेशन रेजिस्टन्स असं म्हटलं तरी चालेल इक्वल्स टू RM इंटू RM म्हणजेच मीटर रेजिस्टन्स इंटू VI मायनस V2 छेद V2. ओके, VI मायनस V2 छेद V2. ओके, आता पहा RI म्हणजेच इन्सुलेशन रेजिस्टन्स, RM म्हणजे रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर म्हणजेच मीटरचा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स पर व्होल्ट इंटू फुल स्केल. V1 म्हणजे व्होल्टमीटर रीडिंग वेन स्विच क्लोज्ड. V2 म्हणजे व्होल्टमीटर रीडिंग वेन स्विच ओपन. ठीक आहे, अशा पद्धतीनं इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या अजून काही पद्धती आहेत, काही मेथड्स आहेत. जसे की सिलेबस 5.4.3 डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन टेस्ट बाय युझिंग हँड ड्रायव्हन मेगर, पोलरायझेशन इंडेक्स बाय मेगर. ओके, इन्सुलेशन रेजिस्टन्स बाय 2 मेगर, इंटरप्रिटेशन ऑफ कंडिशन ऑफ इन्सुलेशन इत्यादी सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या पाहूयात. ठीक आहे, ज्या इन्सुलेटिंग मटेरियलच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या पैकी मेकॅनिकल प्रॉपर्टीज, थर्मल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज त्याची समरी आपण इथे पाहिली. सिलेबस टॉपिक 5.2 क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल ॲज पर IS 1271 1958. जे क्लासिफिकेशन आहे इन्सुलेटिंग मटेरियलचं ते त्याच्या मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर त्याच्यावरती त्याचं वर्गीकरण आहे. 90°C Y/O, 105°C A, 120°C E क्लास येतो. B क्लास हा 130°C मध्ये येतो. F क्लास हा 155°C मध्ये येतो. H क्लास हा 180°C मध्ये येतो. C हा जो आहे तो अबाव 180°C मध्ये येतो. इन्सुलेटिंग मटेरियलचे पुन्हा आपण जे क्लासनुसार कोणकोणते मटेरियल येतात, पेपर, कॉटन, वल्कनाइज्ड फायबर, सिल्क, जे क्लास वायमध्ये येतात. क्लास एमध्ये येणारे इन्सुलेटिंग मटेरियल इथे दिलेले आहेत. क्लास बीमध्ये, क्लास F, क्लास H, क्लास C आपण पाहिला. सिलेबस टॉपिक 5.3 फॅक्टर्स अफेक्टिंग लाईफ ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, हे घटक आहेत की जे इन्सुलेटिंग मटेरियल्सच्या लाईफवरती परिणाम करतात. टेम्परेचर, ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर, मेकॅनिकल स्ट्रेसेस, थर्मल स्ट्रेसेस, इलेक्ट्रिकल स्ट्रेसेस, डिपॉझिशन ऑफ डस्ट, डर्ट अँड ऑइल, इम्प्युरिटीज. ओके, हे आपण पाहिलेत. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 5.4 मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. इन्सुलेशन रेजिस्टन्स हे दोन पद्धतीने मेजलं जातं, बाय युझिंग मेगर, बाय युझिंग व्होल्टमीटर मेथड. ह्या दोन ज्या मेथड आहेत आपण आता डिस्कस केल्या, पाहिल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 5.4.3 डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन टेस्ट बाय युझिंग हँड ड्रायव्हन मेगर आणि पुढील जो सिलेबस टॉपिक आहे, सिलेबस टॉपिक सब टॉपिक जे आहेत ते पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.